मावशी का आणलंस त्यासाठी? किमान 1,500-2 हजाराची बॅग असणार, कशाला आणलंस इतकं महागातलं गिफ्ट? कशाला म्हणजे काय? माझ्या लेकराचे लाड नको करायला. आणि तुझा महिन्याचा हिशोब? बोलले आमचे अकाउंट मॅनेजर बोलले. तुमची मावशी अगदी गडगंज श्रीमंत आहे, मावशीला सगळं परवडतं. सचिन, हे छोटस माझ्याकडून. कशाला? कशाला काय, आता अगदी मस्त रुबाबात सया ठोक. सचू, आज ना उद्या हे होणारच होत. तुला नोकरी लागणारच होती, तुझी प्रगती होणारच होती, फक्त थोडा वेळ लागला इतकंच. पण आता तुला नोकरी लागली आणि तू खूप मन लावून काम करणार आहेस, त्यामुळे इथून पुढे तुझी प्रगती प्रगती आणि फक्त प्रगती होणार आहे. आवाज ठेवलाय. मी सांगतो आवाज कमी करायला सांग. काही जाऊ नकोस, ते धमक्या ऐकणार आहे काय? उगीच आणखीन कटकट करत बस. आपण नाच करूया ना, मजा करूया. चला चला. काय गाणं खाल्लं? चला चला. सच्च उभा राहा, उभा राहा. सौरभ, अरे गाणं थांबलं नाही, सुरू आहे. पट्या, ए पट्या, थांबलं गाणं. खरंच किती दिवसांनी इतकी धमाल केली मी, माहितीये का? चला आता निघायला हवा, आता उशीर झालाय. अशीच आज्ञाबंद येत जा ग, खूप मज्जा आली. येईन, नक्की येईन. तुला सांगू का, आपण अड्डाच करूया इकडे. बर मावशी, घेते. हा, तुमचा फोन. ओह, थँक्यू मावशी. टाटा. हो, सगळं अगदी तुझ्या मनासारखं होऊ दे ग बाळा. मावशी, येऊ, सोडून येऊ? हो हो, जा. तिला व्यवस्थित सोड. हा, येते. हा, बाय सचिन.
मिस अनामिका, तुम्ही आलात, छान वाटलं. तुमच्यामुळे खूप मजा आली. मी निमित्त मात्र होते पट्या. सचिन आणि मावशी इतके खुश का होते माहितीये? तू आनंदी होतास म्हणून. हो, खूप प्रेम करतात दोघं माझ्यावर. खूप काळजी येते ना माझी. ती माहिती आहे ना तुला, मग का टाळतोस त्यांचा आग्रह? म्हणजे तुझी जवळची मैत्रीण म्हणून एक गोष्ट हक्कानी सांगते पट्या. सेटल हो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिकवायचा असेल तर तुझा आनंद शोध, जप, टिकव. ती कुठे असते, काय करते, सिंगल आहे की नाही, तू आतापर्यंत तिला घरी का नाही आणलंस, हे सगळं मला माहित नाही. तुझी जी काही कारणं असतील ती तडीस ने आणि सेटल हो. काय करतेस? जे योग्य आहे तेच करते मी. ऐक ना जरा, थांब, आपण दादाशी बोलूयात आधी. तू काय बोलायचंय? काही बोलायचं नाहीये आणि मी बोलत नाही, करून दाखवते, कळलं ना? बघशीलच तू. मी सुद्धा बघतेय, माहितीये मला. माझ्या पाठीला डोळे नसले तरी माहितीये तुम्ही बघताय. आमच्या घरात तमाशा चालू असेल आणि ते बघायची तुम्ही संधी सोडणार असं होऊच शकत नाही. काय आहे सकाळी सकाळी काय घरा होते असा गिरट्या घालतोय? मावशीबाई, हे बघा, आमच्या माणसाला असा तुम्ही घालवू नका बरं का. तो माझ्याकडे माझ्या घरी आलाय. दे रे ती पाटी इकडे दे. अगो बाई, हे तुमचं घर का? आधी तुमच्या मुलीचं घर आहे का, तिच्या नवऱ्याचं घर आहे का, याचा विचार करा ना. म्हणे माझं घर, आलाय मोठा शहाणा. अहो, माझे पैसे द्या ना. हो मावशीबाई, ही पाटी रोज वाचता ना येता जाता? हो वाचते ना, पण पाट्या ठोकून काय कोणी मालक बनत नाही. या घराचा एकच मालक आहे. तुम्ही किती माकडचाळे करा हो, पण तोच मालक राहणार. अप्पा, कोणाचं बोलणं ऐकत बसला तुम्ही? तुम्ही पाठी दाखवा मला. अगं बाई, किती सुंदर आहे. मग अहो, पैसे द्या ना. थांब रे जरा. विसर आता तुझे पैसे. याना ना घ्यायची सवय आहे, द्यायची नाही. सचिन, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ. पाठी बघ, पाठी. काय लिहिलंय वाट? मॅनेजर ह्याच्यावर कशाला पोस्ट टाकलीयस? त्याला काय झालं? कळू दे ना जगाला, माझा नवरा मॅनेजर आहे ते, आणि कर्तृत्ववान सुद्धा आहे. ताई, माझे पैसे द्या ना. हो, ए थांब रे जरा. काय तुझं पैसे पैसे? अप्पा, द्यायला काहीतरी. हा ठीक आहे, हे घे. हे अप्पा, काय पैसे द्या. अरे हो हो, हे घे, हे घे. हो, हे काय 100 रुपये? मग अजून किती हवेत? अहो, 1000 ठरलेले ना, उरलेले 900. कसले 900 रुपये? पार्टी बघितलेस का? आधार कार्डावर पण मोठी अक्षर असतात. ठसठशीत हवी होती. ही काय आहेत? वाचता पण येत नाहीत नीट. बरोबर आहेत तेवढे. 100 रुपये पुरे. चल चल निघ. किती पैसे ठरले होते? 1000 ठरले होते. थँक्यू दादा. वेलकम. सौरभ, आलास? बघितलं का तुझ्या लाडक्या वहिनींनी काय केलंय?
मी काय केलंय? भाऊजी तुम्हीच म्हणाला होतात ना सचिनला जेव्हा नोकरी लागेल तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढवायचा. त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे बघा मी काय केलंय, पाटी बनवली त्याच्या नावाची, सचिन पटवर्धन मॅनेजर. छान आहे ना? छान. एक मिनिट हे पकडा तुम्ही. अय्या बघितलं सौरभा, किती रे भोळा तू. या आवल्लीला तुझी पाटी पाडायची होती म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय. नाही भाऊजी, माझ्या मनात असं काहीच नव्हतं. मी कशाला भाऊजींची पाटी पाडेन? खरंच माझ्या मनात असं काही नव्हतं, शपथ. वल्ली, मावशी, अगं दारावर माझं नाव असलं काय आणि सचिनचं नाव असलं काय, आपल्यापैकी कोणाचं तरी नाव आहे ना, झालं तर मग. वल्ली चालू दे. द्या बाबा. वल्ले, काय झालं? अगं तिकडे कुठे लावतेस वर? ही जागा आता मोकळी झाली का नाही, इथं लाव. ठीक आहे, थांबा लावते. हा लाव. हे घे. हा बघ बघ पैसे आलेत का बघ. आले ना. हा आता नेहमी असंच करायचं. आम्हाला आधी काय सांगून द्यायचं बरं का. पण आजी आम्हाला असं नाही करता येत. अरे न याला काय झालंय, असा उन्हाचा आलास म्हणून सरबत देतं का कोणी तुला? नाही नाही. हा मग असा वेळेवर आणि लवकर गॅस आणून द्यायचा, कळलं? आत नेऊन ठेवू का? याचे 20 रुपये आणखी मागणार असशील. नाही नाही, 30 रुपये. हो का? नको नको नको, मी नाही, एवढी आहे अजून टणटणीत मी. चल. उचलतीये जड, हे आहे ना. अरे खरंच की. सोडा एक पण. सावकाश. चल. अगं अगं अगं, सावकाश सावकाश. हा हळू. हा हा. स्वयंपाक करा, घरकाम करा, सगळी बाहेरचीही कामं करा, सगळं एकटी करत राहा कायम. एकटीच जग आणि म्हातारपणी राहा अशीच एकटी. आता हे काय मध्येच? तर बघ ना, सिलेंडर असं काही वाहत आणलाय, वाटतं सगळ्या जगाचा भार तुझ्या एकटीवर आहे. तू जरा तुझ्या कल्पनाशक्तीला आवर घाल. काही भारबीर नाहीये. आणि लग्न करून कुठल्या बाईची कामं कमी झाली आहेत, उलट वाढतात ती. अगं पण घर चालवायला तर मदत होते ना. बाई असो वा पुरुष, घर चालवायला हातपाय हलवावेच लागतात. मी तेच करते आई, काय वेगळं करतेय? अगं पण घर चालवणं म्हणजे फक्त पैसे कमावणं का? दिवसभराचा थकवा असतो, कधी वैताग आलेला असतो, कधी खूप आनंद सुद्धा झालेला असतो. मग तो कुणाबरोबर तरी वाटून घेणं महत्वाचं नाहीये. तू प्रत्येक विषय लग्नावर आणून ठेवू नकोस. कूल आई आहेस की नाही तू, कूलच राहा. पण तुझं एकटे पण नाही मला बघवत, त्याचं काय करू? एक मस्त कॉफी कर, आपण दोघी मिळून पिऊ. एकटे पण गायब. तू अशीच विषय टाळत राहा आणि सेटल होणं हे टाळत राहा. तुला इतकीच हौस आहे ना सेटल करून द्यायची, तर मग राधाच्या मागे लाग किंवा पट्याच्या मागे लाग. तुला माहितीये आई, गेली 22 वर्ष तो एका मुलीसाठी थांबलाय. मॅम मी आलोय. नील, अगदी वेळेत आलास तू. चला 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 निघूया आपण, वेळ झाला. राधाचा, पट्याचा, स्वतःचा एकटेपणा मात्र ठेवा गुंडावून. दोन 2000 अधिक 700 किती? 2200. 2200. 2000 अधिक 700 2200 होतात. 2000 100 200 300 400 500 600 2700. 2700 होतात ना.
मग बाकीचे 500 कुठे खिशात घातले का? नाही, म्हणून मी सौरभ भाऊजींना हिशोबाला बोलवते. काय ना ते प्रामाणिकपणे सगळं करतात, तुमच्यासारखी गफलेबाजी करत नाही. त्यांचा रविवार वाया जा. माझ्या चंदुड्या, कोण आहे ही सटवी? ए चंद्या, कोण बाई तुम्हाला हाका मारतीये? कोण बाई? कोण? कुठे? थांब, मी आता बघतो. थांबा. बाई म्हंटल की लगेच गुळाच्या ढेपेकडे कसा मोंगळा पळतो तसे पळता. कुठेही हलायचं नाही इथनं. इथेच बसा, मी बघते. चंद्या, चंदुड्या, माझ्या चंदुड्या, चंदुड्या, माझ्या चंदुड्या. हा, हे म्हणणारी तू कोण ग? मला अडवणारी तू कोण ग? माझ्याच दुकानात येऊन वर तोंड करून मलाच विचारतेस? हे दुकान माझ्या चंदुड्याचं आहे. तुला माहितीये का, आज तो मला सारस बागेत भेळ खायला घेऊन जाणार आहे. काय? या औदास्यासाठी 500 रुपये चोरले तुम्ही? माझा चंद्या, डोक्यात तुझ्या ना थांब 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 थांब. काय माई मावशी तू? काय कसा होता माझा धमाका? गंमत आली की नाही? गंमत? अगं भीतीने माझं हृदय अक्षरशः सरपटत गेलं ग रस्त्यावरून. भीतीनं नाही, तुला वाटलं असेल खरंच तुला चंदुड्या म्हणणारी आली की काय. बऱ्याच दिवसांनी आलात मावशी. या बसा, मी तुमच्यासाठी आल्याचा चहा आणते. बरं बरं नसते. माई मावशी तू का आलीस माझी वाट लावायला? अरे तुझी वाट लावायला नाही, हे बघ तुझी मदत घ्यायला आले. हे बघ, हे बघ. अय्या, सौरभ भाऊजींच्या नावाची पाटी तुटली की इथे कशाला आणली? अगं त्या अवल्लीनं सकाळी सकाळी पाटी काढून टाकली. काढताना ती पडली, तुटली. तुला सांगते, त्या अवल्लीला सौरभची पाटी घरावर असलेली सुद्धा अजिबात सहन होत नाही. त्या वल्लीच्या ना तर. वल्लीला कशाला बोलतोस? ठीक आहे, महामाया काही थेर करे. एवढंच वाटतंय ना तुला, तर तुझ्या मित्राला बोल ना. एवढा घरासाठी राब राब राबतो, स्वतःच्या आयुष्याचा विचार करत नाही. आता ती अनामिका, ती दूरदेशी राहिली असती, तिचं लग्न करून सुखी राहिली असती तर प्रश्नच नव्हता रे. पण ती सुद्धा आता एकटी आहे, नशिबाने समोर आली आहे. तर तिला सांग ना, माझं तुझ्या प्रेम आहे. मिस अनामिका. हाय. काय रे चंद्या, काय चाललंय? काही नाही, असंच. चहावर मस्त मैफल जमली आहे. या ना, तुम्ही पण बसा. मी चहा आणते तुमच्यासाठी. आज तुम्ही कशा काय इथे? अगं माझ्या एका कामासाठी आले होते चंद्याकडे. मला ही पाटी दुरुस्त करायची होती ना. अय्या, किती सुंदर पाटी आहे ही. मी करून घेऊ शकते दुरुस्त. म्हणजे चालेल ना? चालेल म्हणजे काय, धावेल पळेल. नील, हे जरा आपल्या माणसाला दाखव ना. रिस्टोर करायचंय, कोऑर्डिनेट कर. बरं झालं तू भेटलीस, म्हणजे माझं काम झालं आणि चंद्याचं काम वाचलं ना. वाचलं नाही, त्याच्या बदल्यात मी त्याला एक काम सांगणार. काय? तुझा मित्र जिच्यासाठी इतकी वर्ष झुरतोय, ती मुलगी कोण आहे? अहो खरंच मला माहित नाही. शक्यच नाही, तुला 100% माहिती आहे. चंद्या, मागच्या वेळेसारखी भंकच नकोय मला. सगळं सांगायचं आणि खरं खरं सांगायचं, नाहीतर तुझ्या बायकोला तुझी सगळी लफडी सांगेन. माझी लफडी? अहो मला कधी कुठे पोरगी मिळाली? बरं ठीक आहे, येऊ दे तिला चहा घेऊन. सांगते तिला सगळं, सगळ्या मनाच्या स्टोऱ्या सांगते मी. मग ती कुणावर विश्वास ठेवते ते बघूया.
अहो प्लीज असं करू नका. अहो प्लीज. अहो मी सौर्याला वचन दिलंय. अच्छा, म्हणजे वचन दिलं नसतं तर तुला काही प्रॉब्लेम नव्हता. थँक्यू. नाही ना. बरं, मग वचन न मोडता ती मुलगी कोण आहे हे शोधून काढूया. अगं हे कसं करणार आहेस तू? चंद्या, सौरभला फोन लाव. फोन का? चंद्या, फोन लाव आणि स्पीकरवर टाक. आणि आम्ही सगळे इथे आहोत हे त्याला अजिबात कळता कामा नये. चंदू बोल. हॅलो हॅलो. चंदू पटकन बोलतोयस की ठेवू फोन? मला घाई आहे. ज्या मुलीवर तुझं प्रेम आहे तू तिला मनातलं सगळं सांगून टाक. तू हे बोलायला फोन केलास चंद्या? तू एक काम कर ना, तू तिचं नाव आणि पत्ता मला दे, मी तिला निनावी पत्र पाठवतो. एक पूर्ण वेडसर माणूस अजून वेड्यासारखं कसं काय बोलू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण तू आहेस चंद्या. काय बरळतोयस तू? अरे मी बरळत नाहीये, पण तू तिचं नाव का नाही सांगत? अरे मैं दोस्त हूं तेरा, दोस्त से क्या लाजना. अरे मिस अनामिका. हाँ?